महिला आरक्षण म्हणजे भाजपचा केवळ निवडणूक स्टंट. काँग्रेस नेत्या श्रद्धा ठाकूर यांचा रत्नागिरीत घणाघात. भारतीय जनता पक्षाने आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच महिला आरक्षण विधेयकाचा घाट घातला असून हा केवळ जनतेची दिशाभूल करण्याचा एक निवडणूक स्टंट असल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस ॲडव्होकेट श्रद्धा ठाकूर यांनी केली आहे. रत्नागिरी येथील काँग्रेस भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. केंद्र सरकारने आणलेल्या या विधेयकाचा मूळ उद्देश महिला सक्षमीकरण नसून त्यामागे केवळ राजकीय स्वार्थ दडलेला असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. नेमक्या काय म्हणाल्या आहेत पाहूयात. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार आज रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पत्रकार परिषदेचं आयोजित करण्यात आलेलं आहे. पत्रकार परिषद आयोजित करण्याचा विषय आहे की आपल्या सगळ्यांना माहितीच असेल की 2 दिवसापासून जे भाजपवाल्यांनी एक असा नारा द्यायला सुरुवात केलेला आहे की काँग्रेस हा महिला विरोधी पक्ष आहे किंवा महिला आरक्षणाला विरोध करत आहे. तर त्या दृष्टीने काँग्रेस पक्षाची काय भूमिका आहे महिला आरक्षणाबाबत हे मांडण्यासाठी या ठिकाणी ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. आपल्या सगळ्यांना माहित असेल की काँग्रेस पक्ष हा कधीच महिला आरक्षणाच्या विरोधात नव्हता. महिलांना राजकारणामध्ये त्याचबरोबर समाजकारणामध्ये नेहमीच पुरुषांच्या बरोबरीने समान संधी देण्याचा प्रयत्न हा काँग्रेस पक्षाने केलेला आहे. आणि 2023 मध्ये संसदेमध्ये बहुमताने महिला आरक्षण विधेयक हे मंजूर केलेलं आहे. आणि असं असताना या महिला आरक्षणाच्या आडून संसदेमध्ये पुन्हा एकदा हे मोदी सरकार त्यांची हुकुमशाही राजवत, त्याचबरोबर संसदेमध्ये जी काही खासदारांची संख्या आहे तर त्याच्यामध्ये एक फेरबदल करण्याचा प्रयत्न या विधेयकाच्या माध्यमातून करू पाहत होता. मुळात हे विधेयक जे आहे ते महिला आरक्षण विधेयक नव्हतं. हे विधेयक जे होतं हे 131वी घटना दुरुस्तीचं विधेयक होतं. त्याचबरोबर डिमॉनिटायझेशनचं एक विधेयक होतं की ज्याबरोबर मतदारसंघाची पुनर्रचना करण्याचं होतं. आणि त्याचबरोबर जे केंद्रशासित प्रदेश आहेत तर त्यांच्या संदर्भात देखील एक घटना दुरुस्ती करण्याची अशी 3 विधेयकं ही महिला आरक्षणाचं नाव पुढे करून हे जे मोदी सरकार आहे हे संसदेमध्ये मंजूर करू पाहत होतं. आणि त्याला काँग्रेस पक्षाने आणि इतर सर्व विरोधी पक्षांनी मिळून विरोध केलेला आहे. जसं आपण बघितलं तर ही जी 131वी घटना दुरुस्ती आहे तर त्याच्या माध्यमातून जनगणना न करता मतदारसंघाची पुनर्रचना करण्याचा प्रयत्न हे मोदी सरकार करू पाहत होतं. त्याचबरोबर दक्षिण भारत आणि उत्तर भारत याच्यामध्ये जी खासदारांची संख्या आहे, मतदारसंघाचं जे क्षेत्र ज्या सीमा ठरलेल्या आहेत त्याच्यामध्ये फेरबदल करण्याचा प्रयत्न मोदी सरकारकडनं करू पाहत होते. त्याचबरोबर जर आपण बघितलं तर जिथे दक्षिणेची राज्य आहेत तिथली लोकसंख्या कमी आहे, त्या माध्यमातून त्यांनी जो काही खासदारांची संख्या आहे ती देखील कमी करून उत्तर भारतामध्ये मोदी सरकार त्यांच्या फायद्यासाठी ही जी खासदारांची संख्या आहे ती वाढवू पाहत होतं. आणि काँग्रेस पक्षाची पहिल्यापासून हीच भूमिका होती. 2023 ला देखील जेव्हा काँग्रेस पक्षाने या महिला आरक्षण विधेयकाला सपोर्ट केला तेव्हा देखील आमचं हेच म्हणणं होतं की ज्या लोकसभेमध्ये 543 जागा आहेत त्याच्यामध्ये 33% आरक्षण हे तातडीने लागू करावं. आज देखील मोदी सरकार आहे या परिस्थितीमध्ये जर 33% आरक्षण लागू करत असेल तर त्याला आमचा निश्चित पाठिंबा आहे. परंतु या घटना दुरुस्तीच्या माध्यमातून मोदी सरकारचा असा प्रयत्न केला जात होता की ज्या लोकसभेच्या 543 जागा आहेत त्या वाढवून 850 करण्याचा प्रयत्न होता. 543 जर आपण जागा बघितल्या तर जवळजवळ 120 महिला पदाधिकाऱ्यांना लोकसभेमध्ये प्रतिनिधित्व करायची संधी मिळत होती. सध्याच्या काळामध्ये आपण बघितलं तर 74 महिला खासदार या संसदेमध्ये काम करत आहेत. ही संख्या समजा अजून 100 ने वाढली असती. परंतु जर ही 850 जर केली तर या ठिकाणी महिलांना जवळजवळ 230 महिलांना आरक्षित सीट होतील. आणि या आरक्षणामध्ये 570 या पुरुष आरक्षणाच्या ज्या जागा आहेत, ज्या खुल्या जागा आहेत त्या वाढल्या जातील. मग या ठिकाणी असा प्रश्न निर्माण होतो की खरोखर हे महिला आरक्षणाच्या नावाखाली पुरुषांना आरक्षण देऊन आपली जी भाजपची सत्ता आहे त्याचं एक म्हणजे सत्ता केंद्रीकरण करून आपला एक भाजपचा होल्ड ठेवण्याचा प्रयत्न हे मोदी सरकार करत आहे का? तर ह्यावरून या सगळ्या गोष्टी स्पष्ट झालेल्या असल्यामुळे आणि कुठलीही जनगणना न करता या पद्धतीने चुकीच्या पद्धतीने या प्रकारची जी अंमलबजावणी करण्याचा मोदी सरकार प्रयत्न करत होता
त्याला ह्या संसदेतल्या खासदारांनी विरोध केलेला आहे आणि ते जे विधेयक आहे ते नामंजूर झालेलं आहे. महिला जे आरक्षण विधेयक आहे ते सप्टेंबर 2023लाच मंजूर झालेलं आहे. त्याला राज्यसभेमध्ये, लोकसभेमध्ये बहुसंख्येने विरोधी पक्षाने, काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिलेला आहे आणि त्यानंतर राष्ट्रपतींकडे ते गेल्यानंतर राष्ट्रपती महोदयांनी सुद्धा त्याला मंजुरी दिल्यानंतर तसं राजपत्र देखील 28 सप्टेंबर 2023ला आले आहे. आणि असं असताना 2024 पासूनच्या लोकसभेमध्ये देखील मोदी सरकार जे आहे ते ह्या प्रकारच्या या बिलची अंमलबजावणी करू शकलं असतं. परंतु तसं न करता त्यावेळेला आम्ही पुन्हा जनगणना करू आणि 2029 मध्ये याची अंमलबजावणी करू असं सांगण्यात आलं होतं. परंतु तसं न करता 3 वर्षानंतर ज्या 5 राज्यांच्या निवडणुका अचानकपणे लागलेल्या आहेत, तर त्या धर्तीवरती मोदी सरकारला कुठेतरी त्याचा फायदा देखील त्यांना भाजपला घेता यावा